नमस्कार. काही जीवच अभागी असतात का? फुलं वेचायला जावं तर हमखास हाती काटे लागतात का? खूप आसूसून प्रेम शोधायला जावं तर नेहमीच हाती फसवणूक येते का? हे असं का होतं? पाहूया. विवेल प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव. नर्सिंगचं शिक्षण करता करता घराला थोडा हातभार लावावा म्हणून नोकरी करणारी प्रतीक्षा मारणे अगदी गरीब घरातली मुलगी. ती नर्स झाल्यानंतर आपल्या जीवावरचा थोडासा भार कमी होईल या आशेवर तिची आई एक एक दिवस पुढे ढकलत होती. बऱ्या दिवसांचं स्वप्न पाहत होती. पण नशिबाने कमालीचा घात केला. अचानक प्रतीक्षाच्या गूढ मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबियांवर येऊन आदळली. काय घडलं, कसं घडलं जाणून घेऊया. बोलावूया प्रतीक्षाच्या आईला, नंदा मारणे यांना. तुम्ही कुठे असता राहायला? आम्ही इथं भोईवाडा. भोईवाडा पोलीस स्टेशनच्या वरच्या बाजूला. बरं. आणि काय करता तुम्ही? चपात्या हॉटेलला देते. अच्छा. जवळपासच आहे का हॉटेल? हा, एक लेडीज येऊन घेऊन जाते. बरं बरं. आणि घरी कोण कोण असतं? घरी माझे मिस्टर, 2 मुलगे, माझे 2 मुलं. मिस्टर, 2 मुलगे आणि 2 मुली? मुली नाही, तेवढीच मुलगी होती माझी. प्रतीक्षाच तेवढी. अच्छा, मोठी मुलगी तुमची? मोठी तेवढीच. काय झालं प्रतीक्षा बाबा? प्रतीक्षाचं काय झालं म्हणजे मॅडम, तिने 12चं वर्ष केलं आणि ती 12चं वर्ष झाल्यानंतर तिला ना त्यांनी एक आडवास वाचल्यानंतर तिला ना शिवडीला एक जॉब भेटला. अच्छा. काही दिवसांनी म्हणजे मला वेगळं वातावरण दिसायला लागलं. तो त्या अजित जावळे, तो तिच्या पाठीशी लागला. तर काम करता करता म्हणजे त्यांचं जुळायला लागलं. तर ती बोलायला लागला लग्न बिग्न करू. तर तिला काही दिवसांनी म्हणजे असं ती बोलली मला काहीतरी करून दाखवायचे, माझ्या आई वडिलांचं मला एवढं शिकवलं, अशी तिचं म्हणणं. काही दिवसांनी तिला कळलं की त्याला बायको आहे. तो बोलला बायको आहे पण ती सायको आहे, म्हणजे तिला काही कळतच नाही. तिला एक मुलगा होता म्हणजे आजी तुला मुलगा पण आहे. म्हणलं असू दे ना, तिला नाही कळत. हे हळूहळू उलगडत गेलं म्हणजे हळूहळू किती महिने गेले त्याच्यानंतर एक आमच्या बाजूला एक मुलगी राहत होती. तिच्यापासून मला भवाड झाला की असं ती पण पोरगी त्याच्यावर प्रेम करायची. मग त्या पोरीने माझ्या पोरीला एक दिवस मारली. म्हणलं का ग सोने मारली? तर मग त्या अजित जावळेचं नाव घेतलं. म्हणजे ते पण त्याच्यावर प्रेम, हिचं पण ह्यो कितीतरी पोरींचा वापर करतो. मग असं कळत कळत गेल्यानंतर मग मी त्याला फोन केला. अजितला म्हणलं माझी चांगली मुलगी आहे, एकच आहे मला, आमच्या घरात मुलगी नाही, तू काय माझ्या मुलीचा वापर करायचा प्रयत्न करू नको. नाही हो आई केलं. मी म्हणलं नाही तर तुझ्या बायकोला भेटल. पण घरी ये जा होती एकदाच गणपतीला सगळी जण आली होती. त्याच्या मॅडम तो आला नाही. प्रतीक्षा कशी होती, एकदम मोकळ्या मनाची होती. पण ती जर अशी वाईट असती ना तशा जगात निघूनच गेली नसते, काहीतरी केलंच असतं. तर त्यांनी तिथून पुढे त्यांनी ती काम सोडून दिलं. काही दिवसांनी तिला जर असं त्याच्याशी काय करायचं असतं तर ती हॉस्टेलला मॅडम जाऊन राहिलीच नसती. 1 वर्ष तिने हॉस्टेलला राहिली. कुठल्या हॉस्टेलला राहिली? गांधी हॉस्पिटलला. अच्छा, म्हणजे ती नर्सिंग करत होती आणि त्यामुळे ती हॉस्टेलमध्ये राहिली. तो खूप ते दम द्यायचा, तू नाही भेटलीस तर तुला असं करेल तसं. पण म्हणजे तिचं भेटणं कमी झालं होतं का? कमी झालं होतं म्हणून त्याने असं केलं. आणि काही दिवसांनी मी त्याला परत दुसरं मुलगा झाल्यानंतर ही घरात भारती म्हणजे काय लागली, त्याच्या संशय भरपूर घ्यायला लागली. तो एक दिवस बोलला प्रतीक्षा तू ये ना, ये माझ्या बायकोला सांग, असं बोलल्यानंतर तिने खरंच मॅडम त्याच्या विश्वास टाकून ती तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी गेल्यानंतर खूप तिने मारलं, नस कापायला लावली. ह्या भारतीने लादी आणली, लादी मारायला लागला. तेव्हा अजित बोलला लादी नको मारू, मिली तर पोलीस पकडून नेतील, असं त्या भारतीला बोलला. तर तिने तिथं मारायचे नस कापायला, ब्लेडचं पानानं नस कापली. पण तुमच्यापर्यंत हे सगळं कधी पोचलं म्हणजे तिला मारली. त्याला बळच तिला नाव लिहून घेतलं की अजित आईला येऊ, ह्या अजित जावळ्याला नाहीतरी शिक्षा भेटलीच पाहिजे. तू असं खोटं नाटक प्रेमाचं करतो, मग तो पाठीशी लागेल. पाठीशी जरी लागली असत प्रेमाच्या तर मारायचा हक्क नव्हता. माझ्या मुलीने खरंच खूप हुशार होती.
ती त्यात पडतच नव्हती, पण त्याच्या प्रेमामुळे ती सगळी गुंतून गेली. मग हे तुम्हाला कधी कळलं? तिला मारल्यानंतर त्यांनी तिला गाडीत टाकून आणली, रेल्वेच्या तिथं आणली. तर रेल्वे पोलीस तिथं असतेच, त्यांच्या बाजूला लपून सोडली तिला, की लपून बसली. तिला बोलली ती गाडीत उडी टाक, आत्महत्या कर, दिसलीच नाही पाहिजे. तर ती लपली. ही गाडी जसपर्यंत त्यांना सांगितलं, गाडीत बसून दिली. एक जॉन म्हणून आहे, त्या जॉनला तिने फोन केला. त्यांनी बिचाऱ्याने तिला आणून हॉस्पिटलला सोडली. त्याचे मी आभारी आहे. त्यांनी आणल्याने तिथं आले की तिने मॅडमला काय येते सगळं काय येते खरं सांगितलं. मॅडम कोण? ह्या अंजुना मिस. अंजुला मिस म्हणजे जिथे ती शिकत होती तिथं गेली ती. तिथे हा, तिथेच गेली ती. तिथल्या त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत का? हा, प्रिन्सिपल आहेत. त्या मॅडम आपल्याकडे आलेल्या आहेत, अंजुला मॅडम. तर स्टुडिओमध्ये आपण त्यांना बोलवूया. स्टुडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तुम्ही प्रतीक्षाच्या कॉलेज प्रिन्सिपल होतात. कुठलं कॉलेज होतं? नर्सिंग कॉलेज. नर्सिंग कॉलेज आहे. अच्छा. आणि हा सगळा प्रकार तुम्हाला कधी आणि कसा कळला? तिला ऍडमिशन आम्ही ऑगस्ट 2009 मध्ये दिलेलं. अच्छा. 2008. हा, 2008 ऑगस्ट मध्ये ती नर्सिंग कोर्स जॉईन झाली. बर. आणि त्याच्यानंतर 1-2 महिन्यात आम्हाला समजलं की तिचं काहीतरी अफेअर आहे. बरं. आणि ती तिकडेच हॉस्टेलला कंपल्सरी असतं नर्सिंग. अच्छा. हा, नर्सिंग ट्रेनिंग मध्ये कंपल्सरी हॉस्टेल असतं. बर. आणि आमचे रूल्स पण जरा स्ट्रिक्ट असतात. हो हो. आणि मग जेव्हा समजलं हा. तेव्हा आम्ही तिच्याशी बोललो, काउन्सिलिंग केलं. अच्छा. आणि सांगितलं की आता तुला काहीतरी करायचंय म्हणून तू इथे आलीस. तुम्हाला काय नेमकं समजलं? ती एका मॅरिड माणसाच्या प्रेमात आहे बर. असं आम्हाला समजलं. म्हणजे तिने तुम्हाला हो, सांगितलं का? तिच्या मैत्रिणींकडून म्हणजे असं कुजबूज ऐकू आली. अच्छा. तिला डायरेक्ट बोलून विचारलं. बर. शी वॉज अ गुड स्टुडंट म्हणून तुम्हाला स्टुडंट, जास्त काळजी ओबिडियंट वाटली. होती ती. बर. आणि दबकून राहायची. मला तर पुष्कळ घाबरायची. ऍज अ प्रिन्सिपल सगळेच थोडे घाबरतात. बर. तर त्याप्रमाणे ती पण घाबरायची. असं विचारल्यावर मग ती रडायलाच लागली की नाही मला हे सगळं सोडायचं म्हणूनच मी नर्सिंगला आले. अच्छा. हे बर. तिचं वाटतं. म्हणजे तिला कुठेतरी जाणीव झाली होती की हे तिच्यासाठी चांगलं नव्हतं. हो. अच्छा. आणि मग तिने तुमच्यामध्ये कन्फाईड केलं. हो. मग आम्ही म्हटलं त्या मुलीला आपल्याला मदत करणं भाग आहे. बरोबर आहे. आणि जर नर्सिंग कोर्स कम्प्लीट केला तर ती आपल्या पायावर उभी राहू शकते. आयुष्यभर तिची शिदोरी तिच्याजवळ राहील. नक्की. आणि आमच्याकडे अशा मुली येतात, आम्ही सगळ्यांना सपोर्ट करून कोर्स कम्प्लीट करण्यासाठीच आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो. बरोबर. त्याप्रमाणे हिला पण दिलं. तिच्याकडून आम्ही अजितचा फोन नंबर घेतला. मी माझ्या सेलवरून त्याला फोन केला. बरं. आणि त्याला बोलवून घेतलं. हा हा. आणि मी आणि माझ्या बरोबरची आता मी प्रिन्सिपल आहे, याच्या अगोदर एक होत्या, त्या आता हायर एज्युकेशनला गेल्यात. बरं. तर आम्ही दोघींनी त्याला बसवून काउन्सिलिंग केलं. त्याला सांगितलं तुला बायको आहे, मूल आहे. अच्छा. आणि ही तरुण मुलगी आहे, टीनेजर आहे, 19 वर्षाची, खूपच लहान होती. आणि म्हणून आम्ही म्हटलंय बघ तिच्याकडून जर चूक झाली किंवा तिला वाटलं तर तू समंजस आहेस. बरोबर. तर तू ह्याच्यापासून दूर जा, तुझी फॅमिली तू बघ, आम्ही हिच्याकडे लक्ष देऊ. मग आणि त्याच्यानंतर ती नाही, तो म्हणाला नाही मॅडम माझं काहीच असा संबंधच नाही तिच्याशी. अच्छा. हो, माझं तिचं असं काही तुम्हाला उगाच वाटतं, मला इथपर्यंत बोलवायची गरज नव्हती. बरं. असं सगळं काय 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 बोलला. आणि म्हणाल तुम्हाला असं वाटतं तर आजपासून काहीच म्हणजे मी कधी तिला भेटणार पण नाही, बोलणार पण नाही. पण म्हणजे त्यांची ओळख होती, नक्कीच कबूल केलं त्यांनी. आणि तिने सांगितलं की मध्ये ती कामाला असताना ते एकत्र होते. हो, ते सगळं त्यांनी आता सांगितलेलंच आहे. हो. तर तिने पण ते सांगितलं. आणि मग आम्ही त्याच्याशी बोललो. त्याच्यानंतर तिचं वागण्यात पण फरक पडला. म्हणजे फरक पडला म्हणजे नेमकं काय? फरक पडला म्हणजे अशी शांत असायची पूर्वी. तिला असं वाटायचं की आपल्यात काही असेल असं वाटत होतं. पण तिचा स्वभाव कसा होता? कशी होती ती? स्वभाव एक डोक्यात घेतलं तर ते करणारी होती. अच्छा. अभ्यासात चांगली होती, मनमिळाऊ होती. राहणी कशी होती? राहणी अगदी अप टू डेट. अच्छा. अगदी सगळं व्यवस्थित असायला पाहिजे. नेमकी ही घटना कशी काय तुमच्या समोर आली? जास्त उघडकीस हे आलं एप्रिल 2009च्या एंडला. बरं. तिला आमच्याकडे पेशंट असतात, त्यांना निडल प्रिक झालं तिला. अच्छा. हा, इंजेक्शनच्या निडल्स. आणि आजकाल
HIV एड्स मध्ये आम्ही खूप काळजी घेतो. नक्कीच. आणि थोडं प्रिक झालं असो अगर नसो पेशंट, पण आम्ही त्यांना टेस्टिंग करतो. हो, टेस्टिंग करायसाठी तिला KM हॉस्पिटलला पाठवली. बर. आणि त्याच्यानंतर तिला 1 महिना त्यांनी प्रिकॉशनरी मेडिसिन घ्यायला लावलेलं. बर. ART ट्रीटमेंट चालू केलेली. बर. आणि त्या फॉलोअपला तिला आम्ही पाठवत होतो. बर. आणि अशीच एक दिवस ती गेली असताना त्याच्यानंतर ती आली नाही. हॉस्टेलला परत यायला पाहिजे लेक्चरला, ती आली नाही. बरं. म्हणून मग मी प्रश्नात पडले की आता ही गेली कुठे, की परत त्या अजितकडे गेली. अच्छा. थोडस कुठेतरी वाटत काळजी होतीच. तरुण मुलगी आहे ना, किती आपण पण दाबून ठेवलं तर असं वाटलं कुठेतरी. मी चिठ्ठी लिहिली, 2 मुलींना विचारलं घर कोणाला माहितीये त्यांनी या. आणि म्हटलं तिच्या घरी जाऊन त्यांना इन्फॉर्म करा की ती अशी अशी गेलेली आहे पण ती काय आलेली नाहीये. बर. असं म्हणूपर्यंत मला वाटतं 4:30 पावणे 5 अशी काहीतरी झाले होते. आणि तेवढ्यात ज्या मुली घरी जाणार होत्या त्या धावत वरती आल्या, म्हणाल्या मिस प्रतीक्षा आली. आणि मग आली तर ती अक्षरशः मी अशी खुर्चीवरच बसली, असं खुर्चीच्या बाजूला गुडघ्यावर टेकून मला धरून मोठमोठ्याने ती मुलगी रडली. अजूनही मला ते आठवतंय. आणि ती मुलगी रडत होती आणि मला सारखी म्हणत होती मीच मला वाचवा, तो मला मारतो. आणि ती जे सांगत होती तिला बोलता येत नव्हतं, ती नुसती रडत होती. आणि यांनी जे सांगितलं तो जॉन नावाचा तिच्या बरोबर काम करत होता, तो तिला घेऊन आला. मी त्याला विचारलं की जॉन ही कुठे मिळाली, तो म्हणाला नाहूर स्टेशनला. हिने मला कळवलं. अजितने त्याला फोन केला. अरे, हिने नाही केला. अच्छा. अजितने त्याला फोन करून सांगितलं ती तिकडे कुठेतरी असेल बघ. अच्छा. सगळी तपासणी केल्यानंतर समजलं की खरोखर अंगावर बळ होते. आणि ती यांनी सांगितलं ती लादी मारलेली, तिच्या डोक्यावर लागलेलं, आम्हाला वाटलं हेड इंजुरी आहे. तिचं स्कॅन करावं लागलं, एक्सरे केल्यानंतर काही दिसलं नाही. मग रक्त कुठून येतं ते बघितलं आम्ही. मग तिला ICCU मध्ये ऍडमिट केलं आम्ही. मग तिची पोलीस केस केली आम्ही तिथे, कारण ते निश्चितच होतच ना, ओघाने होतं मला वाटतं पोलीस केस होती. पोलीस मारहाण वगैरे असे प्रकार असेल ना, तर तेव्हा तिने जे सांगितलं की तिला फसवून घरी नेलं. अच्छा. आणि घरात नेल्यानंतर त्याची कामवाली होती, तिच्या बरोबर मुलाला खाली पाठवलं. आणि मग यांनी दार बंद करून सोफ्यात तिला असं ढकलून ठेवलं आणि तिला वाईट रीतीने मारलं. पण ही पोलीस कंप्लेंट जी तुम्ही केली ती कुठे केली? काळ्या चौकी पोलीस स्टेशन आमच्या एरियात. हो. बरं. दुसऱ्या दिवशी मी आले तर तिच्यावर खूप ट्रॉमा होता मेंटल. म्हणजे ती मला पाहिलं की ती अगदी नुसती रडतच होती. बर. काय म्हणत होती ती? तेच म्हणजे तो मला मारतो. अच्छा. त्याचं घर आहे ऐरोळीला. बर. आणि ह्यांनी तिला ऐरोळीला घेऊन गेलेले. हो हो, घरातच हे सगळं केलेलं. तर काळ्या चौकी पोलीस स्टेशन वाले सुद्धा म्हणाले की ऐरोळीला FIR घेणार, आम्ही घेणार नाही. ती तिच्या वडिलांबरोबर आई बरोबर ऐरोळीला गेली. बरं. त्यांनी तिथे FIR लिहून घेतला नाही. कसं काय? नाहीच घेतलं त्यांनी. आणि आज मी ना अक्षरशः म्हणजे सगळ्या समाजाला सांगू शकते की ही मुलगी गेली रबाळे पोलीस स्टेशनच्या निष्काळजीपणामुळे गेली. पण त्यांनी कारण काय दिलं FIR नाही लिहायचं? त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यांना सांगितलं तुम्ही कितीदा आला तरी आम्ही लिहूनच घेणार नाही. डॉक्टरचं वगैरे सर्टिफिकेट होतं, सगळं होतं तुमच्याकडे? हा, सगळं होतं तरी घेतलं नाही. गेले मॅडम तरी न्याय मागाय तरी नाही, त्यांनी काय माझा विचारपूस नाही माझ्या मुलीचा केला. म्हणजे मृत्यूच्या आधी तुम्ही कंप्लेंट केलं ना? हे सगळं आधीचा प्रकार आहे. एप्रिल एंडचं मी सांगितलं ना, त्याला हे कंटिन्युएशन आहे. मग नेमका तिचा मृत्यू कसा झाला? तिच्यासाठी मी जे काही प्रयत्न केले, मी तिला CBD बेलापूरला विमेन्स सेल आहे. अच्छा. त्या ठिकाणी सुद्धा घेऊन गेली. बरं. आणि तिची पूर्ण सगळी हकीकत तिने तिच्या हाताने जी लिहिली होती, अच्छा, ती तिथे सबमिट केली. ते सगळं तिने लिहून तिथे सबमिट केलं. बरं. आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी ती रबाड्याला गेली. बरं. तरी त्यांनी केस घेतली नाही. आणि मग हे सगळं झाल्यावर तिची परीक्षा आलेली होती. 1 जूनला परीक्षा होती फायनल. मग तिला सांगितलं आता तू हे थोडे दिवस थांबव, मी तुझ्या पाठीशी आहे आणि आपण परीक्षा झाल्यावर परत बघूयात काय करायचं. मेडिकलच्या आधी ती घरी गेली. रविवार होता, मंडेला प्रॅक्टिकल. ती आलीच नाही. दुसऱ्या दिवशी गेल्यावर विचारलं आली का सकाळी, तर ती आलीच नव्हती. बापरे. मग यांना निरोप करून बोलवून घेतलं. त्या म्हणाल्या मी पण शोधते, मला वाटलं मैत्रिणीकडे. अच्छा. पण ती मैत्रिणीकडे नाहीये. 7 तारखेपासून
ती 26 दिवसपर्यंत मी शोधली तिला. 7 जुलै 7 जून 7 जून पासून 7 जून पासून ती 26 तारखेपर्यंत बरं. शोधली मी. मग संध्याकाळी 8 वाजता मी केडवाई पोलीस स्टेशनला गेले. म्हणलं साहेब, म्हणलं माझी मुलगी अशा 20 वर्षाची असं झाली. साहेबांनी सांगितलं नक्की मिळव मुलगी. कशी काय? म्हणलं साहेब मला कशी असेल तशी मला मिळू द्या, पण मला मिळू द्यावं साहेब. साहेबांनी मग त्यातनी त्या केडवाईवाल्यांनी सुरुवात केली शोधायला. गेल्यानंतर हो गावला. तो काय कबूल झाला की मी 8 तारखेला मला 11 वाजता साईनला भेटली. ज्या दिवशी मिली ना त्या दिवशी त्याला भेटली. 11 वाजता रात्री? हा, सकाळी दुपारी 11ला भेटली. मला बोलवलं. मला म्हणलं तुम्ही चला शोधायला. म्हणलं का? मी का शोधायला? हे साहेब हे लोक कशासाठी आहेत? मी त्यांचं संरक्षण ठेवलंय ना, आता मला न्यायची का तुला? तो तिथून पुढे पशारच झाला. 20 तारखेला संध्याकाळी मला 10:30ला फोन आला साहेबांचा खालच्या की प्रतीक्षेच्या पप्पाला पाठवा. तर म्हणलं का साहेब, रोज मी यायचे, आज का मला त्यांना बोलावता? सकाळ 9 वाजता पाठवा का? तर त्यांना बॉडीचा शोध कल्याण पोलीस स्टेशनला लागला. मला नेलं तर मी माझी प्रतीक्षा होती. तिथून पुढे मी बोलले साहेबांना मला बॉडी न्यायची नाही, मला एक असं माझ्या आशा माझा संशय आहे आणि त्यांनीच केले. माझी बॉडी मला हलवायची नाही, मला ह्याच्यावर काहीतरी न्याय पाहिजे. तिथून पुढे मग ती बॉडी ताब्यात घेतली. मी तिथंच सगळं काय आहे ते केलं. का तर मॅडम तिला 21 दिवसाची 19 दिवसाची बॉडी आज 8 तारखेला 9:45ला बॉडी सापडलेली आम्हाला 28 तारखेला ताब्यात मिळली. असे बाहेर ओढले तर पाणी होतं तिचं अंगाचं. काय माझ्या मुलीच्या बॉडीचं अवस्था झाली ती मलाच माहिती होतं. मी का आज उभी राहिली खंबीरपणे की माझी एक मुलगी होती, की माझ्या मुलीला न्याय मिळावा. मी काहीतरी तिच्यासाठी चपात्या लाटून केलं असेल, शिक्षण दिलं असेल, काहीतरी केलं असेल. काय मॅडम माझा हात सुजायचा. ती म्हणायची आई चपात्या लाटू नको, काही दिवसांनी तुझी प्रतीक्षा खूप खूप मोठी होईल आणि तू बिल्डिंग मध्ये जाशील. ही तिची स्वप्न रंगावली. पण आजीच जावळे आणि भारत जावळे तिची काही तिच्या स्वप्नाचं काही ठेवलं नाही. आणि आता बघा त्यांच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. माझ्या मुलीचा मृत्यू त्यांच्यामुळेच झालेला आहे. त्यांनी आत्महत्या केस दाखवली पण आत्महत्या मुलीची केस नाही. तुम्हाला मृत्यू झाला हे कळलं तेव्हा पोलिसांनी नेमकं काय सांगितलं मृत्यूचं कारण? तिने आत्महत्या केली. ते तुम्हाला पटलं? नाही पटलं. तिला फक्त मॅडम असं तोंडच टेचलं होतं. तिला मारलेलीच आहे त्यांनी आणि असं लिहून ठेवलं होतं की मी जीवाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. म्हणजे एक तिकडे चिठ्ठी पण मिळाली. तुम्ही तक्रार केली त्या बाबतीत? हा केली ना. आणि मग अटक वगैरे? अटक त्यांनी केलं की अटक. काही दिवसांनी तिने वकील केला, जामीन केला, सुटकता घेतली. ह्यानीच माझी मुलगी मारलेली. भारती जावळे, अजित जावळे माझ्या टेचून पुलीला मारलेली. माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही. ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे. तिच्या सिनियर आहे त्या. काय वाटत असेल ह्यांना बघितलं मॅडम? तिने कधी ह्या बाबतीत काही खोलवर जाऊन म्हणजे की आत्महत्या करेल असं कधी तुला वाटलं होतं का? नाही, कधीच नाही. पोलीस म्हणाले की आत्महत्या केली तेव्हा काय वाटलं तुला? ती आत्महत्या करणाऱ्यातली नव्हती, कारण की ती मरणाला खूप घाबरायची. ती मला बोलायची की मी काही करेन पण जीव कधी देणार नाही. मला पण 2 मुली आहेत आणि त्या मी जाणू शकते की तरुण मुलगी जर अशी डोळ्यासमोर गेली ना काय भावना असतात त्या. आणि तिला न्याय मिळायला पाहिजे. परमेश्वराकडे तीच प्रार्थना आहे. आता कोर्टात केस येईलच. तिला मिळालेला आहे 7 नंबर आणि त्याप्रमाणे काय जाब घेतील. माझं पण स्टेटमेंट पोलिसांनी येऊन घेतलेलं आहे माझ्या ऑफिसमध्ये. मी संपूर्ण स्टेटमेंट दिलेलं आहे. तिने स्वतःने लिहिलेली डायरी सबमिट केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळे ज्या प्रकारे तिचे हाल केलेले ते सगळे तिने स्वतः लिहिलेले. तिची सही आहे, तिचं अक्षर आहे ते.